हॅलो यूट्यूब फॅमिली. तर थंबनेल पाहूनच तुम्ही आला असाल. तर हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आज गव्हाच्या वड्या. वड्या म्हणू शकता तुम्ही, बर्फी म्हणू शकता. तर मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटी साखरेला 1 वाटीच पाणी घ्यायचं आहे. ते थोडंसं शूट करायचं राहिलं मधात आणि छान याला एक तार येऊ द्यायची. एक तार एवढा पाक येऊ द्यायचा आणि त्याच्यात विलायची टाकली आहे मी. विलायची टाकू शकता तुम्ही याच्यात. विलायची, कोणाला केसर असेल तर केसर पण टाकू शकता, नाहीतर फूड कलर असला फूड कलरही टाकू शकता, काही हरकत नाही. आणि पहा, एक तारा आली आहे याला. मी 1 वाटी मग तेल घेतलं आहे आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. ही मी मागे बघितली यूट्यूब, इन्स्टावर व्हायरल आहे ही सध्या रेसिपी. पण ही मैद्याने बनवत आहे, मैद्याची जशी बर्फी बनवत आहे, पण मी इथे गव्हाची बनवली आहे. मुलांना खूप आवडते. आपण स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये आणि मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो. ज्यांना गोड आवडते मुलांना, घरगुतीचं चांगलं असं स्वादिष्ट बनवू शकता तुम्ही. आणि चांगलं हे गव्हाचं पीठ खमंग भाजल्या इतपत छान भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत. आणि भाजून असं एकदम सुगंधित असा वास आला त्याचा, की छान समजून घ्यायचं की आपला गव्हाचं पीठ हे व्यवस्थित भाजून झालं आहे. आणि मग मी त्याच्यात पाक टाकलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे त्याला. आणि मग त्यात पाक टाकून द्यायचा. आणि माझं पाक थंडही झालं होतं आणि मी खालून गॅस बंद केला होता. बंद केल्यानंतरच आपल्याला पाक वगैरे टाकून घ्यायचं आहे, कारण की कढई गरम असते आणि गव्हाचं पीठ कसं लवकर ब्राऊन होऊ शकतं किंवा करपूही शकतो. त्याच्यामुळे छान मग त्याला टाकून थंड होऊ द्यायचं. पाक टाकलं की असं वर येते थोडंसं, तर मागूनच करायचे सगळ्या. आपण पाक वगैरे टाकतो या गोष्टी. आणि एक प्लेटला छान मी तूप ग्रीस केलं आणि त्यात सगळं जे सारण होतं माझं ते मी ओतून घेतलं आहे. आणि टिफिनवर वगैरे मुलांना द्यायला छान आहे ही रेसिपी, तुम्ही देऊ शकता. मी पहिल्यांदाच केली आहे, तुम्ही पण असं ट्राय करू शकता. आणि कोणतेही सणवार किंवा घरी पण आपल्याला काही गोड खावं वाटत असेल, स्टोअर करून ठेवता येते, तर काही हरकत नाही. हप्ताभर जातेच तसं, कारण की आपण त्याच्यात चाचणी तशी टाकली आहे, पाक तसा टाकला आहे आपण एका तारेचा. आणि मग मी असं सेट करून घेतलं प्लेटमध्ये आणि थोडं थंड होऊ द्यायचं. पळीनीच सगळं करायचं आपल्याला. वाटी किंवा पळीने तुम्ही असं फ्लॅट सरफेसवर हे करू शकता. आणि छान फैलून घेतलं आहे मी आणि थोडं थंड होऊ दिलं. आणि त्याच्यानंतर मग वड्याचे शेप असे कट करून घेतले होते आणि तोंडात टाकताच पिरघळतात, एवढे छान वाटतात. कोणी म्हणणारही नाही की हे गव्हाच्या पिठाच्या केल्या होत्या म्हणून. सुंदर लागतात खायला. विलायची टाकली होती मी. आणि तुम्ही याच्यात व्हॅनिलाचं एसेन्स वगैरे पण टाकू शकता, ज्यांना आवडते त्यांना. विलायची नसेल तर एसेन्स टाकला तरीही चालेल. केशर असली तर त्याचा एक वेगळा फ्लेवर येते, केशर पण टाकू शकता तुम्ही. आणि छान लागते. बनवून बघा, ट्राय करून बघा एक वेळ. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघू शकता तुम्ही की वड्या किती सुंदर झाल्या होत्या. कोणी म्हणणार नाही की हे गव्हाच्या पिठाच्या वड्या झाल्या आहेत म्हणून. आणि हे बघा, तोडून पण दाखवते तुम्हाला. छान सेटही झाल्या होत्या आणि पटकन सेट होतात. जास्तीत जास्त मला ही रेसिपी बनवायला 15 ते 20 मिनटं लागले असेल शूट वगैरे करून. तर थँक्यू.